चालू आहे बाकी No, आहे. नाही मॅम 8 एप्रिल एप्रिल मध्ये. 2 एप्रिलला आहे. तुमचं खूप लेट आता ठेवलात का एक्झाम? हो मॅम, ह्या वर्षी ना पॅटची एक्झाम आहे मॅम. हो सगळे मॅम, खूपच ह्या लेट वर्षी ठेवलात. ना हो मॅम, कारण आमची एक्झाम ना सरकार घेणार आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडून पेपर पॅटच्या एक्झाम हो असतात. मॅम. ते तुमची कधी सुरू होणार? 7 तारखेपासून का? 7 ते 19 असं काय आहे का? 12 एप्रिल. 12 मॅम नहीं भेजनी है अटेंडेंस. टाकले मॅम मी 2-3 वेळेस. मॅम मी भेजिए मॅम ने अटेंडेंस लिंक. मॅम माझा अच्छा, आपण काय शिकत होतो बरं? त्यामुळे मला जॉईन होता आलं नाही लवकर. कधी आज का? बरं, आपण एक पेपर बघितला होता लास्ट टाइम, तो आपला अर्धा राहिलाय, तर आपण तो कंटिन्यू करायचा का? हो. आणि मॅम पेपर सॉल्व्ह झाल्यानंतर ना ती त्रिमिती जो चॅप्टर आहे ना तो एकदा रिवाइज करून घेता का? त्रिमिती की त्रिकोणमिती काय आहे? त्रिकोणमिती का? त्रिकोणमिती. ठीक आहे, करू. आता सध्या आपल्याला 2 चलातील रेषीय समीकरण आपल्याला सोडवायची होते बघा. हे तुम्हाला दिलं होतं मी. येतात का तुम्हाला सोडवता? यस मॅम. हो मॅम. येतात? आपण बघा अर्धवट सोडवलं होतं ते. आधी काय करायचं, आपण कोणत्या तरी चलाचा सहगुणक सारखा करायचा असतो, बरोबर ना? पहिली स्टेप तर अशी आहे, हे जर 2 चलातील रेषीय समीकरण आपल्याला सोडवायचं आहे तर त्याच्या आधी जे 2 चल असतात त्यापैकी एका चलाचा सहगुणक सारखा करायचा असतो. आता हे गणित जर आपल्याला दिले तर ते हे असं आहे, 2y वजा x बरोबर 0 आहे. आणि दुसरं समीकरण तुला दिलेलं आहे 15y बरोबर 105. एकतर हे ना आपण आणखी सिम्प्लिफाय करू शकतो, हे इक्वेशन इझी बनवू शकतो. का माहितीये? कारण हे इथे सगळे जे तिन्ही जे कोइफिशियंट आहेत, सहगुणक आहेत, ते 5 ने डिव्हिजिबल आहेत, 5 ने भागजण आहेत, बरोबर आहे? यस मॅम. तर आपण ह्याला आणखी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये हे इक्वेशन आणखी आणू शकतो. आणि इथे काय झालंय, इथे तुम्ही तुमचा जो सिक्वेन्स आहे व्हेरिएबलचा तो चुकलाय म्हणजे त्यांनी इकडे तिकडे केलेले आहेत. तर आपण आधी ते सिक्वेन्स मध्ये लावायचं. पहिला जो टर्म आहे तो एक्स चा टर्म घ्यायचा असतो आणि मग वाय चा टर्म. मग हे जर इक्वेशन आपल्याला प्रॉपर लिहायचं असेल तर कसं लिहिणार आपण? पहिला एक्स चा टर्म घ्यायचा म्हणजे काय, आणि एक्स चा टर्म जो आहे तो मायनस आहे, मग मायनस एक्स आणि y चा टर्म प्लस आहे, प्लस 2y इज इक्वल टू 0 है ना? हे झालं आपलं पहिलं इक्वेशन बनलंय. आणि हे जे इक्वेशन आहे सेकंड इक्वेशन, त्याला आपण 5 ने डिवाइड करूया प्रत्येक टर्मला. मग काय बनेल इक्वेशन आपलं? 2x अधिक 3y 2x 2 ने डिव्हिजिबल आहे, म्हणजे कसं आपल्याला जेवढं सिम्पलर होईल ना तेवढं आपल्याला सॉल्व्ह करायला इझी होतं. येस मॅम. dy इज इक्वल टू इथं येईल तुमचं 5 2 10 आणि 5 1 5 21 बरोबर आहे. आता इथे आपल्याला काय 2 इक्वेशन मिळाले. आता आपण इथे कोणत्या तरी एका इक्वेशनचा कोइफिशियंट इक्वल करतो. कोणाचा करायचा? एक्सचा की वायचा सहगुणक सारखा करायचा? एक्सचा करू. एक्सचा सहगुणक सारखा करण्यासाठी पहिल्या ज्या इक्वेशन मध्ये, पहिल्या समीकरणामध्ये एक्सचा सहगुणक काय आहे? इथे 1 आहे, काही नाहीये म्हणजे इथे 1 आहे एक्सचा सहगुणक. कोइफिशियंट जो आहे 1 चा तो, सॉरी एक्सचा जो कोइफिशियंट आहे तो 1 आहे.
आणि इथे जो एक्सचा कोइफिशियंट आहे तो 2 आहे. 2 आहे. बरोबर आहे. तर मग 1 आणि Yes, 2 ma'am. 1 आणि 2चा लसावी काढायचा, एलसीएम काढायचा. दोघांच्या टेबलमध्ये येणारा सगळ्यात छोटा नंबर कोणता आहे? 2च. 2 आहे. म्हणजे आपल्याला दोघांचा सहगुणक 2 करायचा आहे, 2 करायचं. पण 2 करण्यासाठी Yes, इथे ऑलरेडी 2 आहे. सेकंड इक्वेशन मध्ये एक्सचा कोइफिशियंट, एक्सचा Yes, सहगुणक आधीच 2 आहे. इथे 1 मध्ये इक्वेशन 1 मध्ये आपल्याला 2 करण्यासाठी आपण पूर्ण इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करणार? मला इथे 2 आणायचे, इथे 1 आहे, इथे 2 करायचे, तर कितीने मल्टिप्लाय करणार? 2 2 जागे आहेत की झोपले सगळे? आहेत ना? Yes, ma'am. आणि फक्त आपल्याला त्याचा सहगुणक 2 पाहिजे म्हणून फक्त त्या टर्मला मल्टिप्लाय नसतं करायचं, त्याच टर्मला फक्त गुणायचं नसतं, पूर्ण समीकरणाला गुणायचं असतं. बरोबर आहे. Yes, ma'am. आता गुणल्यानंतर काय बनेल? इक्वेशन 1 काय बनेल सांगा? 2 ने गुणायचे पूर्ण समीकरणाला, या पूर्ण समीकरणाला प्रत्येक टर्मला 2 ने मल्टिप्लाय करायचं. काय बनेल? -2x अधिक 4y पुढे अधिक 4y बरोबर 0. त्यानंतर आता सेकंड इक्वेशनचं ऑलरेडी 2 कोइफिशियंट इथे आहे, आधीच आहे, त्यामुळे आपल्याला इथे कशाने मल्टिप्लाय करायची गरज नसेल, है ना? Yes, ma'am. आहे का? ऑलरेडी Yes. 2 आहे कोइफिशियंट, सहगुणक आधीच 2 आहे, त्यामुळे कशाने गुणायची गरज नाही, ऑलरेडी तो 2च आहे. मग इथे मी ऍज इट इज तुमचं सेकंड इक्वेशन ऍज इट इज येणार इथे इक्वल टू 20. आता आपल्याला ह्या 2 इक्वेशनचं ऍडिशन करायचं की सबट्रॅक्शन हे डिसाइड करायचं असतं. आता ते कशावरून डिसाइड करायचं? तर तुम्ही ज्या चलाचा सहगुणक सारखा केलाय त्याची चिन्ह बघायची. आता तुम्ही कोणत्या चलाचा सहगुणक सारखा केलेला आहे, एक्सचा की वायचा? आपण कोणत्या चलाचा सहगुणक सारखा? एक्सचा. तर त्या पदांची चिन्ह बघायची. एकाचं चिन्ह इथे ऋण आहे आणि एकाचं धन आहे. ऑलरेडी आपण सहगुणक सारखा का करतो माहित आहे? कारण ते चल आपल्याला काय करायचं असतं? कॅन्सल करायचं असतं, त्याचा लोप करायचा असतो, त्याला एलिमिनेट करायचं असतं, त्याचा लोप करायचा असतो, म्हणजे ते जायला पाहिजे, कट व्हायला पाहिजे. आणि जाणार कधी? जेव्हा त्यांची वजाबाकी होईल, कारण 2 मधून 2 गेले, वजा झाले तरच 0 येणार. प्लस नाही झाले पाहिजे, ऍड नाही झाले पाहिजे, ऍड झाले तर 4 होणार, 4 नाही पाहिजे मला, 0 पाहिजे. मग काय करायचं? दोघांची साईन जर वेगवेगळी आहे ना तर काय प्रॉब्लेमच नाही, मग तर सोपच आहे. त्याच संख्येचा लोप करायचा असतो, म्हणजे ती संख्या. मग काय करायचं? ऐका, आधी आपल्याला डिसाइड करायचंय की हे जे 2 इक्वेशन आहे, 2 समीकरण आहेत. स्क्रीन दिसत नाही? दिसते मॅम. दिसते. एक लक्षात घ्या मुलांनो, मुलं चुकतात कुठे गणित माहित आहे, इथेच चुकतात. म्हणजे समीकरणांची बेरीज करायची की वजाबाकी हेच कळत नाही मुलांना. इथे मी जे प्लसचं साईन दिलंय ते का दिलं? मी 2 समीकरणांची बेरीज का केली? समीकरणांची बेरीज केली. समीकरणांची बेरीज का केली? कारण मला जे पद घालवायचं आहे किंवा जो चल घालवायचा आहे त्याची चिन्ह आधीच काय आहेत? ऑलरेडी ती वेगवेगळीच आहेत. मायनस आणि प्लस ऑलरेडी आहेत. आधीच ती जर मायनस प्लस आहे तर मला काय टेन्शनच नाही, त्याच्यामध्ये कुठल्याच पदाचं चिन्ह मला बदलायची गरज नाही. कधी आता डायरेक्ट लेक्चरच्या शेवटी अटेंडन्स लिंक मिळणार, तोपर्यंत तुम्हाला लेक्चर ऐकायचंय. अटेंडन्स लिंक ऑलरेडी शेअर केली आहे 2-3 वेळा. आता कोणाला हवी आहे? ऑलरेडी शेअर केली आहे ना मॅमने? येस मॅम, 3-4दा केली. तुम्ही लेट येता का मुलांना? लेट
लेट येऊन लवकर जायचं ना अटेंडन्स लावून. अशी उशीर पण होत लबाड असेल. मुलं येतात आहेत ना लबाड मुलं? काय मॅम? अशी लबाड मुलं आहेत का क्लासमध्ये जे उशिरा येतात आणि फक्त अटेंडन्स लावतात आणि निघून जातात? मी आजच काय? आलोय. नाही मॅम, सर्व हुशारच आहेत. सगळे आता किती अटेंडन्स आहे बघू, शेवटपर्यंत एवढी अटेंडन्स राहिली पाहिजे. 36 आहेत, 36 मुलं. मी आताच आलोय. हॅलो. का बरं दादा आत्ताच का आलास? आताच लिंक पाठवली मला. का तू कोणत्या ग्रुप मध्ये नाहीयेस का? मॅम तो आता नाही. नवीन दिसतोय नवीन आहेस का क्लास. दादा? ते आमच्या शाळेतला आहे. काय ते? बरं आपलं गणित राहिलं. आपण 2 समीकरणांची बेरीज का करायची इथे? कारण मला कोणत्याही पदाचं चिन्ह बदलायची गरज नाहीये. जेव्हा पण तुम्हाला असं असेल ना, समजा इन केस तुम्हाला इथे समजा इथे ऋण चिन्ह असतं, समजा इथे ऋण चिन्ह नाहीये पण समजा असं गणित आहे की चिन्ह सारखी आहे. एक सेकंड. आवाज येतोय? इन केस इथे ऋण चिन्ह असतं तर हे जे पद आहे 2x 2x यांची बेरीज झाली असती, कारण सारखी साईन आहे, समान चिन्ह असतात, बेरीज होते. पण मला बेरीज व्हायला नकोय. जेव्हा पण समान चिन्ह असतील आणि तुम्हाला ते पद जर घालवायचं आहे तर इथे समीकरणांची करायची वजाबाकी. का वजाबाकी करायची माहित आहे? कारण वजामुळे हे चिन्ह जे आहेत, खालचं जे समीकरण असतं त्या समीकरणाच्या सगळ्या पदांची चिन्ह काय होतात? विरुद्ध बदलतात. बदलतात. कारण मायनस मुळे साईन चेंज होणार. बघा ना, मायनस मायनस हा प्लस होईल, हा मायनस प्लस हा मायनस होईल, पण प्लस मुळे साईन चेंज नाही होत. प्लस जर मी ऍडिशन केलं इक्वेशनचं तर प्लस मायनस मायनसच राहणार. हा बरोबर ना? प्लस प्लस हा प्लसच राहणार. यस मॅम. इन केस तुम्हाला जे चल घालवायचं आहे आणि जर त्याची साईन सेम असेल, जर तुम्ही ज्याचा सहगुणक सारखा केलाय, ज्या चलाचा सहगुणक सारखा केलेला आहे त्याची चिन्ह जर सारखी आहेत तर ते जाणार नाही. ते जाण्यासाठी किंवा ते वजा होण्यासाठी तुम्हाला खालचं जे समीकरण आहे त्यांची चिन्ह बदलावी लागते. आणि जेव्हा पण तुम्हाला चिन्ह बदलण्याची गरज असते तेव्हा समीकरणांची काय करायची? बेरीज की वजाबाकी? वजाबाकी करायची. एवढं हे लक्षात ठेवा, कारण 10वीला पण तुम्हाला ही गणितं सोडवायची आहेत. त्यामुळे हे आपल्याला पटकन कळलं पाहिजे. ही गोष्ट आपल्यासाठी आता नॉर्मल झाली पाहिजे की बेरीज करायची की वजाबाकी, हे लगेच क्लिक झालं पाहिजे. कारण पुढे 10वीला आपल्याला अशी खूप सारी गणितं सोडवायची. हॅलो मॅम, आजच्या गणितांचा 10वी मध्ये पूर्ण अख्खा एक सराव संच आहे. हो आहे. आणि तो धडा तो पहिलाच धडा आहे. समीकरण दिलेलं आहे आणि त्या समीकरणाच्या किमती काढून त्यावर आधारित आलेख पण काढायचा आहे. हो मॅम. एक सायमल्टेनियस इक्वेशन आहे ते आपल्याला आता 9वीला पण आहे आलेख काढायला. तुम्हाला शिकवलंय मी 9वीला पण कसं आलेख. 2 चलातील रेषीय समीकरण. मग आपण एक्सच्या व्हॅल्यूज घेतल्या, एक्सच्या आपल्या मनाच्या व्हॅल्यूज घेतल्या, मग त्याच्यावरून त्या समीकरणात टाकल्या, मग आलेखावर त्या दाखवल्या. हे आपण आता पण केलेलं आहे, पण तुम्ही कदाचित तुम्हाला विसरायला झालं असेल. पण मग थोडंफार 9वी हा 10वीचा बेसच असतो, त्यामुळे थोडंफार आपल्याला 10वीच असतं 9वी. त्यामुळे 9वीचं जेवढं शिकलेलो आहोत ते शक्यतो विसरायचं नाही, गणिताचं तरी, मॅथमॅटिक्स मध्ये तरी. हॅलो मॅम. हा
मॅम आता तुम्ही आम्हाला मॅथला आहात ना, तर 10वीला पण तुम्हीच राहत. तुम्ही खूप छान शिकवता. येस मॅम. 10वीला मला त्यांनी मॅथ्स 1 दिलेला आहे, जॉमेट्री नाही दिलं, मॅथ्स 2 नाही दिलं मला. मॅथ्स 1 तू दिलं. कोण मॅम शिकवणार? मॅथ्स टू कोण शिकविणार आहे? मॅम तुम्ही. मॅथ्स मॅम 2ला वेगळ्या मॅम teacher. मॅम मॅम कोण प्लीज तुम्ही शिकवणार आहे? शिकवणार? येस मॅम, दोन्ही Yes, पण ma'am. विषय त्यामध्ये राधिका मॅम तुम्हाला माहित असतील की नाही माहित नाही. राधिका मॅम शिकवतात. येस No, मॅम, ma'am, माहित आहेत. माहित मॅम. माहित आहेत मॅम. मी बोलली त्यांना की मला त्या दोन्ही विषय, पण ते म्हणतात की लवकर पोर्शन व्हायला पाहिजे ना, मग त्यामुळे त्यांनी ते सेपरेट. अवघड गणित राहिलं ना तरी तुम्ही डोक्यात फिट करून देता ते गणित. येस मॅम. येस मॅम, म्हणूनच तुम्ही शिकवा. ही अवघड गणित बघूया राहिलं आपण आता पुढे जाऊ. मॅथ्स 1ला तरी मी आहे, मॅथ्स 2ला आता त्यांनी त्या राधिका मॅमला सांगितलंय. कारण ते कसं मग त्यांना असं वाटतं की लेट होईल असं पोर्शन शिकवायला, त्यांना डिसेंबर पर्यंत कम्प्लीट ma'am. करायचं. मॅम, कारण नंतर डिसेंबरच्या नंतर प्रॅक्टिस पेपर असतात आणि 10वीची बोर्ड परीक्षा पण लवकर असते. प्रिलियम्स वगैरे असतात Yes, आणि ma'am. आजकाल लवकर आहे ना बोर्ड. रिव्हिजनला टाइम लागतोय. येस मॅम, खूप लवकर आहे. त्यांनी असं केलंय कदाचित. बघू. इन केस तुम्हाला कोणता असा चॅप्टर असेल जो कळला नसेल तर पाहिजे तर मी शिकवेन असं. जो खूप Yes, डिफिकल्ट ma'am. वाटत असेल. ओके मॅम. ओके मॅम. तर इथे आपल्याला आता आपण ह्या 2 इक्वेशनचं ऍडिशन करायचं की सबट्रॅक्शन? ऍडिशन. इक्वेशनचं Addition. ऍडिशन होणार. कारण मला आता साईन कोणाची चेंज करायची नाहीये, कारण ऑलरेडी साईन वेगवेगळ्या आहेत, म्हणून मग समीकरणाची बेरीज होणार. आता समीकरणांची जरी बेरीज असेल तरी या पदांची बेरीज होईलच असं नाही, चिन्हांवरून त्यांची बेरीज की वजाबाकी ती करायची. जसं आता पहिल्या 2 पदांची यांची काय होईल, -2x + 2x हे जाणार आहे, cancel होणार. त्यानंतर हे +4y + 3y हे काय होईल, 7y 7y बरोबर 21. ते +7 मोठ्या नंबरचं साईन द्यायचं. आधी चिन्ह बघायची, सारखी चिन्ह असेल तर Yes, बेरीज ma'am. करायची, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. बरोबर 21. 0 + 20. 7 इथे इकडे द्यायचे, ते y divide बरोबर 21/7, y बरोबर 3. y बरोबर 3. आता एक चलाची किंमत मिळाली तर x ची किंमत आपल्याला दुसऱ्या शोधायची. चलाची किंमत दुसऱ्या समीकरणात ठेवायची. कोणत्या पण आता इथे 2 समीकरण आहेत ना आपली, त्याच्यापैकी कोणत्याही एका समीकरणात y ची किंमत ठेवायची. येस मॅम, y ची किंमत समीकरण 2 मध्ये घेऊ. 2 समीकरण लिहायचं आधी. 2x + 3y बरोबर येस मॅम. 21. त्याच्यामध्ये y ची किंमत ठेवायची. 2x + 3 दिले, y च्या जागेवर 3. 3. हे बघा, हे 3 जे आहे ते सहगुणक आहे आणि y ची किंमत 3 टाकली y च्या जागेवर येस मॅम. आणि बरोबर 21. 21. आता इथे गुणाकार करून घ्यायचा 3 आणि 3 चा. 9 x + 9 अधिक 9 बरोबर 21. बरोबर 21. बरोबर 21. आता काय करायचं पुढे, बरोबर 2x बरोबर 9. 2x बरोबर 9. बरोबर 21 9 नाही 21 21 वजा 9 21 वजा बरोबर आणि त्यानंतर 2x बरोबर 2x बरोबर 12. बरोबर 12/2. x is equal to बरोबर 12/2. x बरोबर 6. x is equal to 6. x is x x is equal to आणि मग x आणि y ची किंमत जी आहे ती तुमची उकल लिहायची, म्हणजे 6,3. आधी x ची किंमत लिहायची असते नेहमी आणि नंतर y ची. जे पण तुम्हाला दिलं असेल, ए बी दिले असेल तर पहिली a ची जी किंमत येईल. आता तुम्हाला किंमत मिळताना तुम्हाला आधी कोणाची किंमत मिळू शकते, y ची मिळेल किंवा x ची मिळेल. पण लिहिताना उकल लिहिताना किंवा सोल्युशन लिहिताना आधी x आणि मग y. किंवा ए असे ए बी असेल तर पहिल्यांदा ए ची मग बी ची. येस हे मॅम. तुमचं उकल आहे, सोल्युशन आहे. हे समीकरणाची उकल आहे.
दिलेल्या समीकरणाची हे लिहायचं समीकरणाची उकल आहे. ठीक आहे. येस मॅम. शिकवताना कधीच कंटाळा करत नाही मॅम. काय म्हणताय? तुम्ही शिकवताना एकदम हॅपी राहता म्हणून आम्ही पण हॅपीच राहतो. शिकलं पाहिजे म्हणजे समोरच्यांना पण आनंद Yes, वाटतो ma'am. शिकताना. मॅम आता पुढचं तुमच्याकडे गणित. प्रश्नपत्रिका मराठी पण आहे? मॅम तुम्ही ना प्रश्नपत्रिका स्वतः ही आहे एक आणि आणखी एक आहे मॅथ्स वनची. मी तुम्हाला ग्रुपवर पाठवते. ओके मॅम. मॅथ पण सेंड करा. पाठवली का तुम्हाला ग्रुपवर मी? इंग्रजीतून समजत ग्रुपवर नाही. पाठवली. नाही पाठवली. अरे हा तुम्हाला मॅम मराठी मधून आहे का? मराठी मधून टाका मॅम. हो मॅम तुम्ही मराठी मीडियमची सेंड करणार होता. बरं आता पुढचा प्रश्न काय माहित आहे आपल्याला ना ते बघा आपण वर्गमध्य वर्गांतर शिकलो येस बघा. मॅम. हो मॅम. ज्यात आपण बघा स्टॅटिस्टिक्स म्हणजे सांख्यिकीमध्ये आपण असे वर्ग तयार केले. एक आपण दोन प्रकारे वर्ग करण्याची पद्धत दोन आहे. एक समावेशक पद्धत आहे आणि दुसरं असमावेशक पद्धत आहे. बरोबर ना? म्हणजे आपण असे वर्ग बनवले बघा 20 ते 30, 30 ते 40 हो मॅम. है ना? हो मॅम. येस 40 ते 50. हे जे वर्ग आहेत हे आहेत हे एक्सक्लुझिव्ह म्हणजे हे जे आहे ती असमावेशक पद्धत आहे आणि अशा प्रकारे आपण ते वर्ग लिहितो. आता हे जे वर्ग आहेत हे जे आहेत हे समावेशक पद्धत आहे. ही इन्क्लुझिव्ह मेथड आहे की एक्सक्लुझिव्ह मेथड. पण हे जे आहेत हे कंटिन्युअस क्लासेस आहेत. म्हणजे कसं आता इथे कसं आहे 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50. आता इथे कंटिन्युअस क्लास आहे म्हणजे इथे जो वरची वर्ग मर्यादा आहे तीच दुसऱ्या वर्गाची खालची वर्ग मर्यादा आहे. आपण याला वर्ग म्हणतो. बरोबर आहे. हे 20 ते 30 हा वर्ग आहे ना. या वर्गामध्ये एक खालची वर्ग मर्यादा असते आणि एक वरची वर्ग मर्यादा असते. जसं 20 जी आहे ती या वर्गाची खालची वर्ग मर्यादा आहे आणि 30 जी आहे ती या वर्गाची वरची वर्ग मर्यादा. बरोबर आहे. येस मॅम. दुसरा आता Yes, ma'am. सेकंड क्लास Yes, ma'am. हा जो वर्ग आहे 30 ते 40 जो वर्ग आहे त्याच्यामध्ये खालची वर्ग मर्यादा 30 आहे, वरची वर्ग मर्यादा 40 आहे. बरोबर आहे. आता इथे प्रॉब्लेम फक्त हाच आहे की समजा 30 ही संख्या असेल तर 30 आपण कोणत्या वर्गात घेतो? 40. 20 ते 30 मध्ये घेणार की 20 30 ते ते 30? 40 मध्ये घेणार? 30 ते 40 मध्ये 20 ते 30. समजा एखादं ऑब्झर्वेशन बघा तुम्हाला ते खूप साऱ्या संख्या देतात आणि मग तुम्हाला ताळ्याच्या खुणा करायच्या असतात, टॅली मार्क्स करायचे असतात. बरोबर आहे. येस हो मॅम. समजा 30 बाकी तर 20, 30, 20 आणि 30च्या मधला कुठला पण नंबर आला समजा 25 आला तर तो ऑब्व्हियसली तुमचा 20 to 30 मध्येच येणार आहे. पण समजा 30 ऑब्झर्वेशन असेल 30 असं जे ऑब्झर्वेशन असेल तुमच्या ज्या संख्या आहेत त्याच्यातलं 30 जर एखादी संख्या 30 आहे तर ती तुम्ही 20 ते 30 मध्ये घेणार की 30 ते 40 मध्ये घेणार असा प्रश्न विचारतो. 30 ते 40. कोणत्या वर्गात आहे? 30 ते 40. बाकीच्यांचं काय उत्तर आहे? 30 ते 40 की 20 ते 30? 20 ते 30. 20 ते 30. जर 30 ही संख्या असेल ना तर ती 30 ते 40 मध्ये येते मुलांना. 30 ते 40 कसं असतं माहितीये हे वर्ग लिहिताना आपण असमावेशक पद्धत का म्हणतो याला? असमावेशक म्हणजे त्याच्यामध्ये वरची वर्ग मर्यादा समाविष्ट केलेली नसते. वरची वर्ग मर्यादा ही त्याच्यात समाविष्ट नसते. म्हणजे 20 ते 30 मध्ये
30 समाविष्ट नाही म्हणून असामावेशक पद्धत असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे वरची वर्ग मर्यादा याच्यामध्ये समाविष्ट नाही. 30 जर आहे, आता बघा इथे दुसरा वर्ग 30 ते 40 आहे, याच्यामध्ये 30 इन्क्लूड आहे कारण 30 ही खालची वर्ग मर्यादा आहे. खालची वर्ग मर्यादा इन्क्लूड असते, वरची वर्ग मर्यादा एक्सक्लूड असते म्हणजे काढून टाकलेली, त्याच्यात समाविष्ट नसते केलेली. याच्यामध्ये 40 ही एक्सक्लूड केलेली आहे. 30 ते 40 मध्ये 40 नाही येणार. 40 कुठे येणार? 40 ते 50 मध्ये. 40 ते 50. म्हणून या पद्धतीने जे वर्ग आपण बनवतो, या पद्धतीने जे वर्ग बनवतो त्या वर्गांना आपण काय म्हणतो? कोणती पद्धत? बोला. समावेशक की असामावेशक? असामावेशक पद्धत. असामावेशक पद्धत. असामावेशक पद्धत. म्हणजे त्याच्यामध्ये वरची वर्ग मर्यादा समाविष्ट नाही. आता इथे जे मी क्लासेस लिहिलेले आहेत बाजूला, जे वर्ग लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये कसं लिहिलंय बघा, 20 ते 29 आणि पुढचा वर्ग जो आहे तो 30 पासून सुरू झाला. आता इथे गॅप आहे बघा, इथली वरची वर्ग मर्यादा आणि इथे खालची वर्ग मर्यादा 30 आहे आणि इथे वरची वर्ग मर्यादा याच्यात गॅप आहे, बरोबर आहे? इथे गॅप नव्हता. इथे जिथे संपला ना पहिला वर्ग, जिथे संपला तिथे दुसरा वर्ग सुरू झालेला आहे, पण इथे तुम्हाला गॅप मिळतो 29, 30. समजा असा नंबर आहे 29.5, तर 29.5 साठी जागाच नाहीये या क्लासमध्ये कुठेच, कारण पहिला वर्ग जो आहे तो 29 ला संपतोय आणि दुसरा वर्ग 30 ला चालू होतो. मग 29 आणि 30 मधल्या ज्या संख्या आहेत ना त्यांना लिहायला कुठे जागा नाहीये इथे, बरोबर आहे? 39.2 असेल, 39.2 आहे, तर ती कुठे येणार? 39.2 39.2 कुठे येणार? 40 ते 49 येणारच नाही कुठेच, जागाच नाही तिला. कारण 40 हा वर्ग 40च्या पुढे 40 पासून सुरू होतो, 40 पासून सुरू होतो आणि हा जो नंबर आहे 39.2 हा 40च्या आधीचा नंबर आहे, बरोबर ना? 39.2 42 40. येस मॅम. आता हे जे वर्ग आहेत ह्या अशा संख्यांना जागा नाहीये म्हणून अशा प्रकारे आपण वर्ग बनवतो असमावेशक पद्धतीत. इथे कसं आहे, ही समावेशक पद्धत आहे. समावेशक पद्धतीमध्ये दोन्ही वर्ग समाविष्ट असतात, म्हणजे वरची वर्ग मर्यादा पण समाविष्ट आहे आणि खालची वर्ग मर्यादा पण समाविष्ट आहे. म्हणजे 20 जर आहेत तर ते पण इथेच येणार आणि 29 पण याच वर्गात येणार, कळतंय का? तसं इथे नाहीये. ही असमावेशक पद्धत का? कारण वरची वर्ग मर्यादा इथे समाविष्ट नाहीये, कळते की नाही? येस मॅम. हो मॅम, समजतंय. हो मॅम. 20 to 29, 30 to 39 हे जे क्लासेस आहेत ह्याला आपण समावेशक पद्धत म्हणतो. काय म्हणतो? समावेशक. समावेशक असा काय शब्द आहे इथे? का आहे समावेशक? कारण दोन्ही वर्ग मर्यादा याच वर्गात समाविष्ट केलेल्या आहेत. 29 जरी असेल तरी ते इथेच येणार, याच क्लासमध्ये तुम्ही टॅली मार्क देणार 29चा. पण इथे तसं नाही होत. 30 जर नंबर असेल तर 30चा इथे नाही येणार क्लास टॅली मार्क, तो कुठे जाईल? खाली जाईल, बरोबर आहे? 30 ते 40 मध्ये. 30 ते 40 पण इथे 20 आला तरी इथेच आणि 29 वरची वर्ग मर्यादा पण इथेच इन्क्लूड आहे, म्हणजे समाविष्ट आहे. समजण्याचा प्रयत्न करा, कळतं का? हो मॅम. पण हे जे क्लास आहेत ह्या क्लासमध्ये असे नंबर आपण नाही दाखवू शकत 29.5, 39.5. म्हणून कधी पण स्टॅटिस्टिक्स मध्ये जास्त करून अशा प्रकारच्या वर्गांचा वापर करतो, ज्याला आपण कंटिन्युअस क्लासेस पण म्हणतो किंवा सलग वर्ग पण म्हणतो. हे कंटिन्युअस आहे. कंटिन्युअस म्हणजे त्याला कुठे ब्रेक नाहीये, कारण इथे जिथे संपला तिथूनच दुसरा वर्ग सुरू झालेला आहे. तसं इथे गॅप आहे मध्ये, हे कंटिन्युअस नाहीये, कळते का नाही? हो मॅम, समजते. हो मॅम. तर आपल्याला इथे त्यांनी एक गणित दिलेलं आहे
की एक एक वर्ग आहे, म्हणजे असा 20 ते 30, 30 ते 40 असा कोणता तरी एक वर्ग आहे, त्याचा वर्ग मध्य त्यांनी तुम्हाला दिलेला आहे. काय दिलेला आहे? वर्ग मध्य. वर्ग मध्य 10 दिलेला आहे. वर्ग मध्य म्हणजे काय? सरासरी. वर्ग मध्य म्हणजे आता समजा 30 ते 40 असा वर्ग असेल तर वर्ग मध्य म्हणजे या दोन्ही वर्ग मर्यादांची बेरीज करायची. खालची वर्ग मर्यादा अधिक वरची वर्ग मर्यादा भागिले 2. त्याला आपण वर्ग मध्य असतो. काय म्हणतो? वर्गमध्य. मग तुम्हाला त्यांनी वर्ग मध्य दिलेला आहे 10 आणि विड्थ म्हणजे वर्गांतर दिलेला आहे. वर्गांतर म्हणजे दोन्ही वर्ग मर्यादेमधला फरक. फरक म्हणजे वरची वर्ग मर्यादा वजा खालची वर्ग मर्यादा, असं त्याला आपण वर्गांतर म्हणतात. तर वर्गांतर आहे 6. वर्ग मध्य 10 आहे आणि वर्गांतर 6 आहे. तर तुम्हाला ते वर्ग कोणते असं त्यांनी प्रश्न विचारला. वर्ग आपल्याला दिलेले नाहीये, म्हणजे वर्ग म्हणजे आता जो मी वरती लिहिला होता 30 ते 40 किंवा 10 ते 15 असे ते वर्ग असतात. वर्गामध्ये वरची वर्ग मर्यादा असते आणि काय असते? खालची वर्ग. मॅम हे 6 कसं आलं? दिलेलं आहे आपल्याला, त्यांनी दिलेलं आहे की जर वर्ग मध्य 10 आहे आणि वर्गांतर 6 आहे तर तो वर्ग कोणता? तुम्हाला वर्ग सांगायचा आहे कोणता आहे. मग तो 10 ते 15 आहे, 6 ते 10 आहे, किती आहे तो आपल्याला त्याच्या दोन्ही वर्ग मर्यादा शोधायच्या आहेत. खालची वर्ग मर्यादा आणि वरची वर्ग मर्यादा दोन्ही शोधायच्या आपल्याला. आणि मग तरच आपण वर्ग सांगू शकतो ना. 2 वर्ग मर्यादा माहित असतील तर. यस मॅम. खालची वर्ग मर्यादा माहित पाहिजे, वरची वर्ग मर्यादा, मग आपल्याला तो क्लास सांगता येतो. आपल्याला वर्ग मध्य दिलेला आहे आणि वर्गांतर दिलेला आहे. वर्ग मध्य 10 दिलेला आहे, वर्गांतर 6 दिलेला आहे. आता बघा हा हे गणित कसं सोडवायचं. आपण काय करायचं, खालची वर्ग मर्यादा आपण समजा ए मान किंवा वरची वर्ग मर्यादा समजा ए मान. आपण 2 वर्ग मर्यादा आहेत ना, दोन्ही वर्ग मर्यादा मला शोधायच्या आहेत. तर वरची वर्ग मर्यादा किंवा एक्स वाय पण घेऊ शकता तुम्ही. मी ए बी घेते. वरची वर्ग मर्यादा ए मानू आपण आणि खालची वर्ग मर्यादा वाय मानू. बी. ए आणि बी घेऊ. ठीक आहे. ओके मॅम. ए आणि बी किंवा एक्स आणि वाय घेऊ शकता. मी ए आणि बी घेते. आता म्हणजे आपल्याला असा एक वर्ग लिहायचा ए डॅश बी. म्हणजे ए डॅश बी म्हणजे 10 ते 15 असं कसं लिहितो आपण तसं. म्हणजे ए शोधायला लागेल, बी शोधायला लागेल, मग आपल्याला तो क्लास लिहिता येतो. बरोबर आहे. यस मॅम. आता वर्ग मध्य कसा काढतो? वर्ग मध्य म्हणजे काय? वर्ग मध्य म्हणजे दोन्ही वर्ग मर्यादांची बेरीज करायची. म्हणजे ए अधिक आणि त्याला 2 न भागायचं. म्हणजे वरची वर्ग मर्यादा अधिक खालची वर्ग मर्यादा भागिले 2. बरोबर. आपल्याला वर्ग मध्य दिलेला आहे 10. बरोबर आहे हे. येस मॅम. दोन्ही वर्ग मर्यादांची बेरीज आणि भागिले 2 केलं तर वर्ग मध्य मिळतो, जो दिलेला आहे. पाहिजे तर वर्ग मध्यचं इथे सूत्र लिहा. वर्ग मध्य बरोबर खालची वर्ग मर्यादा अधिक वरची वर्ग मर्यादा भागिले 2. येस मॅम. वरची वर्ग मर्यादा अधिक खालची वर्ग मर्यादा सगळे 2 भागिले 2 भागिले. बरोबर आहे. आता इथे थोडं आपण इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्येच होणार. आपले जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे त्याचप्रमाणे होणार. आपले इथे 2 जो आहे तो इथे जाऊन काय होणार आहे? गुणिले होणार. मग आपल्याला काय मिळेल? ए अधिक बी बरोबर 2 इथे मल्टिप्लाय होणार. इथे 20 भागिले 2. ए अधिक बी बरोबर 20. हे तुमचं पहिलं समीकरण झालं. इथे तुम्हाला अशी 2 समीकरणं मिळणार. मग अशी आपण जशी सोडवली ना त्याची इथे 2 समीकरण. दुसरं आपल्याला वर्गांतर दिलंय. वर्गांतर म्हणजे काय? ते 6 दिले. वर्गांतर म्हणजे वरच्या वर्ग मर्यादेमधून खालची वर्ग मर्यादा
वजा केली की आपल्याला वर्गांतर मिळतं येस मॅम. किंवा वर्ग अवकाश म्हणतात त्याला. म्हणजे वरची वर्ग मर्यादा वजा खालची वर्ग मर्यादा. बरोबर. किती दिले वर्गांतर? 6 दिले. हे दुसरे इक्वेशन तुमचं. बरोबर आहे. येस मॅम. येस मॅम. आता ही दोन्ही इक्वेशन सोडवायची एका खाली एक. ऑलरेडी त्याचे आता बी चे सहगुणक सारखे आहेत, ए चा पण सारखा आहे. एका खाली एक लिहिली आपण की ते डायरेक्ट कोणाचा सहगुणक सारखा करायची गरज नाही. ऑलरेडी तुमचा सहगुणक सारखा आहे. बेरीज केलीत, याची बेरीज केली तर बी कॅन्सल होईल आणि वजाबाकी केली तर ए कॅन्सल होईल. मग बेरीज करू आपण. येस मॅम. है ना. बेरीज केली तर ए अधिक ए 2a होईल आणि अधिक बी वजा बी कॅन्सल होईल आणि इकडे 26. 26. म्हणजे ए इकडे 26 भागिले 2. बरोबर 13. ए ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेव. ए 1 मध्ये जर ठेवलं आपण तर ए अधिक बी बरोबर 20. ए तुमचं 13 आहे. 13 अधिक बी बरोबर 20. बरोबर 20. बरोबर 20 वजा 13. 20 वजा 13 6. बरोबर 7. बरोबर बी बरोबर 7. म्हणजे तुमचा वर्ग काय बनेल? तुमचा वर्ग कोणता आहे? तुम्हाला जो वर्ग विचारलाय, आपला जो वर्ग आहे तो खालची वर्ग मर्यादा कोणती घेतलेली आपण? खालची वर्ग मर्यादा बी होती आणि वरची वर्ग मर्यादा ए होती. आपला वर्ग काय बनेल? 7 ते 13. 13. बघा आता याचं वर्ग मध्य 10 येतो का बघा. वर्ग मध्य म्हणजे दोघांची बेरीज करून भागिले 2 केलं तर 10 येतं का वर्ग मध्य? यस मॅम येतोय. येस मॅम येतं. आणि वर्गांतर म्हणजे वरची वर्ग मर्यादा वजा खालची वर्ग मर्यादा 6 येते का? आपल्याला वर्गांतर 6 दिलं होतं. हो मॅम. हो मॅम 6 येते. म्हणजे आपला वर्ग जो आपण तयार केला तो बरोबर आहे. 7 ते 13 असा आपला वर्ग. हा वर्ग शोधायचा होता आपल्याला 7 ते 13. पण ती सोडवण्याची पद्धत ही आपला सायमल्टेनियस आहे, म्हणजे एक सामायिक समीकरणांचीच आहे पद्धत. फक्त आपल्याला वर्ग मध्य आणि वर्गांतरचं सूत्र माहित पाहिजे. बरोबर आहे. मॅम थोडी स्क्रीन लहान करा. येस मॅम घेतला. घेतला मॅम. आता आपल्याला याचा आपल्याला मध्यक शोधायचा आहे. मध्यक शोधण्यासाठी काय करायचं असतं सांगितलेलं? या ज्या संख्या आहेत त्याचा मध्यक शोधायचा आहे. त्या संख्यांची मध्यक एकूण प्राप्तांकांची बेरीज 72 मॅम. 72. तो नाही 72 ऑलरेडी ते असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर. मध्य वेगळा आणि मध्यक वेगळा. मध्य काढताना तुम्ही सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले प्राप्तांकांची संख्या असं शोधायचं. मध्य क्रम लावायचा आणि त्याच्यानंतर जी संख्यामध्ये आणि मधोमध 2 संख्या आल्या तर त्याची सरासरी काढायची असते. म्हणजे दोन संख्या जर मधोमध आहेत, तुमचे इवन नंबर इवन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन असेल ना, म्हणजे जे प्राप्तांक आहेत ते सम असतील ना, म्हणजे 8 असतील संख्या, 12 असतील, 10 असतील. हो मॅम. तर मधोमध 2 संख्या येणार. मध्ये 2 संख्या येणार. येस. जेव्हा पण तुमचे जे प्राप्तांक आहेत ते सम असतील, सम म्हणजे 10 संख्या दिल्या आहेत किंवा 12 संख्या दिल्या आहेत किंवा 8 संख्या दिल्या आहेत. सम कळतं? येस मॅम.
येस मॅम. हो. तर मधोमध तुम्हाला 2 संख्या मिळतात. मध्ये येणाऱ्या आधी काय करायचं, पहिली स्टेप तर मध्यक काढायचं बोललं तर पहिला आधी तुम्ही असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लावायचं आहे, म्हणजे चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावायचं आहे. बरोबर आहे? येस मॅम. येस मॅम. ते लक्षात ठेवायचं. मध्यक शोधायचं आहे ना, तर पहिल्यांदा आधी पहिली स्टेप म्हणजे 72 आहे. बरोबर आहे? 72. आता हे आपल्याला Yes, ma'am. इन्कम टॅक्स दिलेलं आहे, करपात्र. मग इथे करदाता कोण असणार आहे, कोणाला कर भरावा लागणार आहे किंवा नाही भरावा लागणार आहे, हे आपल्याला त्यांनी विचारले. त्याच्यासाठी आपल्याला ते तक्ता दिलेला बघा 2-3, म्हणजे 60 वर्षाखालील असेल तर त्यांच्यासाठी एक तक्ता होता. त्यांना 2.5 लाखापर्यंत त्यांना म्हणजे करमुक्त होतं आणि 2.5 लाखाच्या पुढे त्यांना इन्कम टॅक्स भरावा लागत होता. आठवते का? येस मॅम. येस मॅम होता. येस मॅम. म्हणजे आहे अजून तुम्हाला तो धडा या परीक्षेला पण सरले का? हो ते मॅम. तक्त्यामध्ये बघून फक्त तुम्हाला मिस्टर बजाज यांची एज 64 आहे. तुम्हाला 3 तक्ते होते. पहिला तर 60 वर्षापेक्षा कमी जे लोक आहेत, 60 वर्ष वय असणार आहे, 60 वर्षापर्यंत ज्यांचं वय, त्यांच्यासाठी वेगळा तक्ता होता. 60 वर्षाच्या 60 आणि 80 मधल्या लोकांसाठी वेगळा तक्ता होता आणि 80च्या पुढे वेगळा तक्ता होता. बरोबर आहे? येस मॅम. 64 जर वय आहे तर 64 वयासाठी तुम्हाला दुसरा तक्ता बघावा लागेल आणि दुसऱ्या तक्त्यामध्ये करमुक्त उत्पन्न 5 लाखाचं आहे. म्हणजे 5 लाखापर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कर बसत नाही, पण त्याच्या पुढे जर उत्पन्न आहे तर तुम्हाला कर भरावा लागतो. इथे माझ्या मते तुम्हाला कर भरावा लागणार आहे. येस मॅम. तक्ता बघा, तुम्हाला पुस्तक जर समोर असेल तर तुम्हाला तिथे 60 ते 80चा एक तक्ता आहे फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये. आहे का पुस्तक जवळ? 81 जर वय आहे तर 81 वयासाठी कोणतं करमुक्त उत्पन्न काय आहे, ज्याच्यावर कर बसत नाही? माझ्या मते ते 8 लाख आहे का? 80 वय. पुस्तक आहे का? पुस्तक नाहीये का? आहे मॅम. 2. माहिती आहे. एवढं 80 पेक्षा अधिक असेल तर 5 लाखापर्यंत कर आणि 60 ते 80 लोकांना 30 लाखापर्यंतच करमुक्त आहे. मगाशी चुकीचं बोलली. 60 ते 80 साठी 3 लाखापर्यंतच करमुक्त आहे आणि 80 पेक्षा अधिक जर वय आहे तर त्यांना 5 लाखापर्यंत करमुक्त आहे. करमुक्त म्हणजे त्याच्यावर कर त्यांना बसणार नाही. मग इथे जे आहे आपल्या गणितामध्ये काय होतं, 81 वय होतं ना? हो मॅम. 81 वय आणि उत्पन्न होतं 4,50,000. 4,50,000 जर उत्पन्न आहे, मग यांना कर भरावा लागेल की नाही? नाही. त्यांना नाही भरावा लागणार, कारण 81 वयसाठी 5 लाखापर्यंत करमुक्त आहे आणि त्यांचं उत्पन्न 4,50,000 आहे. म्हणजे यांना कर नाही भरावा लागणार, यांना भरावा लागणार आहे कारण यांचं वय 64 आहे आणि यांच्यासाठी करमुक्त उत्पन्नाची जी रक्कम आहे ती 3 लाखापर्यंतच आहे. बरोबर आहे? फक्त एवढंच लिहायचं की कर भरावा लागणार की नाही, एवढंच लिहायचं. ठीक आहे, बाकी आपला पुढचा आपण नंतर घेऊ. पेपर बघते मी, मराठीमध्ये सापडला तर तुम्हाला पाठवतो. ठीक आहे. नाही सर.
बाय. स्वीट ड्रीम. बाय मॅम, गुड नाईट. अभिषेक म्यूट कर. बर.